फक्त त्यावेळेस स्पेसिफिकेशन बघणं महत्वाचं नाही तर रिअल लाईफ मध्ये फोन कसा परफॉर्म करतो ही गोष्ट महत्वाची आहे. माझ्यासाठी सगळ्यात आधी येतो डिस्प्ले, कारण हाच पार्ट आहे जो आपण फोनचा सगळ्यात जास्त वापर करतो. म्हणून माझी रिकमेंडेशन आहे पोको M8 पॉवर 5G, कारण याचा 6.9 इंचचा सिनेमा ग्रेड एमोलेड डिस्प्ले खूपच इम्प्रेसिव्ह आहे. आणि या प्राइस सेगमेंटमधील बाकीचे फोन फक्त LED डिस्प्ले सोबत येतात. 120 हर्ट्जच्या रिफ्रेश रेटमुळे सगळं बटरी स्मूथ चालतं आणि याचा 1800चा नीट पीक ब्राईटनेस डिस्प्लेच्या 10% एरियावरती मिळतो, त्यामुळे याची आउटडोर विजिबिलिटी सुद्धा एकदम सॉलिड आहे. दुसरी गोष्ट म्हणजे बॅटरी. जर तुम्ही दिवसभर कंटेंट कन्झ्युम करत असाल किंवा क्रिएट करत असाल तर दिवसभर बॅटरी टिकणं खूप महत्वाचं आहे. यामध्ये 8000 mAh ची EV ग्रेड सिलिकॉन कार्बन बॅटरी आहे, जी नॉर्मल युजेस मध्ये 3 दिवसापर्यंत टिकू शकते. आणि याच्या 45 वॅटच्या फास्ट चार्जिंगमुळे फोन एकदम फास्ट चार्ज होतो. त्याचबरोबर 22.5 वॅटच्या रिव्हर्स चार्जिंगमुळे इतर फोन सुद्धा चार्ज होऊ शकतात. हे हायपर आइसलँड फीचर मला खूप कामाचं वाटतं, कारण की कॉल, म्युझिक आणि डेली अपडेट्स फ्रंट कॅमेराचे एकदम जवळ दिसतात, त्यामुळे एडिटिंग किंवा स्ट्रीमिंग मध्ये अजिबात इंटरप्ट होत नाही. आणि 50 मेगापिक्सेलच्या AI ड्युअल कॅमेरामुळे फोटोज थेट सोशल मीडियावरती अपलोड करण्याच्या क्वालिटीचे मिळतात. स्नॅपड्रॅगनचा 4 Gen 4 प्रोसेसर आहे आणि अप टू 16 GB एक्सटेंडेड रॅम वाया टर्बो बूस्ट मुळे मल्टीटास्किंग सुद्धा एकदम स्मूथ होते. आणि फ्युचरसाठी सुद्धा हा फोन एकदम सॉर्टेड आहे. Android 16 आउट ऑफ बॉक्स, IP65 प्रोटेक्शन आणि 6 वर्षाचे OS आणि सिक्युरिटी अपडेट सुद्धा मिळतात. आणि याची बॅटरी 5 वर्षानंतर सुद्धा 80% हेल्थ मेंटेन करते. आणि कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 7 आहे मुळे रोजच्या वापरामध्ये कसलं टेन्शन नाही. म्हणून जर पुन्हा प्रश्न आला तर बेस्ट फोन अंडर दिस बजेट, तर हा फोन माझ्या शॉर्ट लिस्ट मध्ये नक्कीच असेल. ह्या फोनचा सेल 7 ऑगस्ट पासून फ्लिपकार्ट वरती सुरू होत आहे आणि याची स्पेशल लॉन्च प्राइस 21,999 रुपये फक्त पहिल्यासाठी व्हॅलिड आहे. सो डोंट मिस इट.